धंदा काय नाहीये, कामधंदे काय नाही, विषय काय नाहीये. त्यामुळे जमीन घोटाळा असेल रितसर अर्ज करू दे, चौकशी होईल, कोर्ट कचरा होतील, त्याच्यावर कॉमेंट्स करायचे. काही होईल कारवाई कायदेशीर करावी मुख्यमंत्र्यांनी. त्याचा त्यांनी पुण्याचा निर्णय दिलाच आहे ना, तसा आहे देतील. हो, सुरू होणार. त्यासाठी लागणारी पैशासाठी केंद्रीय केंद्रीय मंत्र्याची मी आणली, मुख्यमंत्र्यांनी दिली, मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये मंजुरी केली, तर प्रोसेसमध्ये कुठली एअरलाईन ते स्वीकारेल आणि इथे येईल. आणि माझी इच्छा आहे की एनडीओ यावी. पण ते होईल, त्यासाठी लागणारा पेट्रोलच्या खर्चासाठी केंद्राने मान्यता दिली. आता वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी तुमचा सध्या पाठपुरावा सुरू आहे. आता नेमकं सर सर्वे तर झालेला आहे, फायनान्सचा प्रश्न आहे. कोकण रेल्वेची आर्थिक स्थिती एवढी चांगली नाही आहे, म्हणून जरा थांबलंय. जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याच्यावर पुढाकार घेतला, पैशाची मदत केली, तर ते त्वरित होईल. पण ते फक्त फायनान्शियली याच्यासाठी थोडं थांबले. पण ते होईल, लवकर होईल. माझी आग्रहामध्ये तीच मागणी आहे, पहिली आहे. दादा, अनेक उपजिल्हा रुग्णालयामध्ये ॲम्ब्युलन्स दिलेले आहेत, त्या ॲम्ब्युलन्स डिझेल अभावी त्या उभ्या आहेत आणि अनेक बिलं देखील रखडले आणि अनेकांचे त्यामुळे प्राण देखील गेले. काय माहिती आहे? असं काही नाही सर. असं कसं ना, तू कशा आधारे म्हणते? माहितीशिवाय बोलतायत असं कसं म्हणतो तू? चौकशी करून हे करतो, बोल ना. ॲम्ब्युलन्स चालू आहेत सगळ्या. नाही रे, नाही, तू असं म्हणू नको. तपासून ठीक आहे, आणि मला दुपारपर्यंत 3 वाजेपर्यंत सांगतो लगेच. लवकर आपण तिचं हे करू. नसेल तर पेट्रोलची व्यवस्था करू. जो रुग्ण जाईल त्याची पेट्रोलची व्यवस्था करू. साहेब, उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना शिंदेच्या शिवसेनेची युती करू नका असे स्पष्ट संकेत दिलेले असताना सुद्धा कणकवलीमध्ये बहुधा होणारा हा राज्यातला एक तर उद्धव ठाकरे कोण आहे, कोण आहे त्याचं ऐकावं अशी परिस्थिती आहे का? सांगा मला. एक झालं. आता कणकवलीत युती होते आहे का? तो कोण? राजन तेली टेम्पररी आहे. आता आलाय, अजून तो परमनंट व्हायचा आहे. अजून माझी आणि शिंदेची भेट व्हायची आहे. ते म्हणजे परमनंटचा सिक्का लागाव की नाही. आणि अशा बातम्या कशाला? काही होणार नाही. नाही हो. तर राज्यामध्ये काय चित्र असेल नगरपंचायत? नगर बीजेपी 1 नंबर, एकनाथ शिंदे 2, असं होईल. बीजेपी मॅक्झिमम जागा, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष हे मिळवेल. अजून काही येतं तर लवकर सांगा. हे आले दुखणं झालंय. आपले मुद्दे ठरून आलेले ते संपले. त्या वेगळीच चालू असतं. पार्थ पवार यांच्यावरती जो जमीन जात होता त्यावर आता मुख्यमंत्री अजित पवार म्हणतायत मुलं संज्ञान झाल्यावर तिथे स्वतंत्र व्यवसाय करतात आणि जो व्यवहार झाला त्याची मला जराही माहिती नव्हती, कल्पना नव्हती. आमच्या सरकारमध्ये असल्यामुळे, उपमुख्यमंत्री असल्यामुळे की त्याच्यात काय बोलू शकतो. मुद्द्यात संज्ञा नसली तरी आज्ञाधारक असावी. बरोबर ना?